माननीय सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारच्या आणि ईडीच्या जोरदार कानफडीत मारलेली आहे. तुम्ही म्हणाल कसं? अहो, आता आपल्याला माहिती आहे दिल्ली सरकारने लिकर पॉलिसी बनवली होती. त्या लिकर पॉलिसीनंतर आता अरविंद केजरीवाल, त्याच्या आधी संजय सिंह, सत्येंद्र जैन, मनीष सिसोदिया यांना जेलमध्ये टाकलं होतं. आणि त्याच प्रकरणामध्ये आज मित्रांनो संजय सिंहाची सुनावणी होती सर्वोच्च न्यायालयामध्ये. आणि मग न्यायालयाने सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर ईडीने असं सांगितलं का आम्हाला तर ₹1 सापडला नाही. ₹1 घोटाळा झाल्याचा कुठं पुरावा सापडलेला नाहीये. आणि कुठल्याही प्रकारे पैसा इकडे तिकडे गेल्याचं आम्हाला आढळलेलं नाही आणि कुठलं रेकॉर्ड आम्हाला सापडलं नाही. आणि मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं त्यांनी आता जामीन मागितलेला आहे. तुमचा काही जामिनाला काही आडकाठी आहे का? त्यावेळेस काय ईडीनं कुठली आडकाठी घातली नाही. आणि मग न्यायालयाने निर्णय असा दिला, जर तुम्हाला ₹1चाही जर घोटाळा सापडला नाही तर तुम्ही त्यांना 6 महिने जेलमध्ये का टाकलं होतं. आणि त्यांना आता उद्या जामीन भेटला आणि आता ते जेलमधून बाहेर येणार आहे. अशा प्रकारे मोदी सरकारच्या आणि ईडीच्या जोरदार कानपाटीत आज माननीय सर्वोच्च न्यायालयाने